मंडळी, विकी कौशलचा छावा हा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचं आयुष्य, मृत्यू आणि मृत्यूसमयी झालेले अत्याचार आणि त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या कलाकृतींविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचं दिसून येत आहे। अशातच आता राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सुद्धा सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आलेली दिसून येते। मंडळी, 6 वर्षांपेक्षा जास्त काळ या मालिकेला संपूर्ण लोटला असला तरी अजूनही ही मालिका सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली आहे। शिवाय शंभू राजांना घराघरात पोहोचवण्याचं श्रेय सुद्धा या मालिकेला दिलं जातं। दरम्यान या मालिकेच्या शेवटाबाबत आजपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत। ऐतिहासिक संदर्भानुसार औरंगजेबाने शंभू राजांची तब्बल 40 दिवस क्रूर अत्याचार करून हत्या केलेली होती। पण छावा चित्रपटात जसा शंभू राजांच्या मृत्यूचा सविस्तर शेवट दाखवलेला आहे तसा त्या मालिकेत न दाखवता काही सूचक दृश्य दाखवून शेवट गडबडीत संपवण्यात आला होता। त्यामुळे या मालिकेवर आणि अर्थातच अमोल कोल्हे यांच्यावर इतिहासप्रेमींनी सडकून टीका केली होती। शिवाय कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला ऐकून एका विशिष्ट समाजाला राष्ट्रवादीपासून दूर न करण्यासाठी हा शेवट दाखवला नाही असा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आलेला होता। दरम्यान आता छावा चित्रपटाच्या अनुषंगाने ही चर्चा पुन्हा एकदा चालू झाली असून सोशल मीडियावरती अनेकांनी अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केलेली होती आणि यामुळेच अमोल कोल्हे यांनी नुकताच प्रसार माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का, मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासंदर्भात कुणाचा दबाव होता का, यामध्ये काही राजकीय हेतू होता का आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा अंत न दाखवण्यामागे शरद पवारांची काही विशेष सूचना होती का, या 4 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला असून कोल्हे यांनी याबाबत नेमकं काय मत मांडले आणि खरंच शरद पवारांचा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेला शेवट दाखवू नये यासाठी अमोल कोल्हेंवर दबाव होता का, हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, अभिनेते अमोल कोल्हे यांनी राजा शिवछत्रपती या मालिकेतून शिवाजी महाराजांची आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून संभाजी महाराजांची भूमिका करून संपूर्ण महाराष्ट्रात शिवशंभू यांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचं अमूल्य कार्य केलं। शिवाय त्यांना शिवशंभू प्रेमींकडून प्रचंड प्रमाणात प्रेम सुद्धा मिळालं। त्यांच्या या लोकप्रियतेचा त्यांना राजकारणात सुद्धा फायदा झाल्याचा दिसून आलाय। पण स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये त्यांनी मालिकेच्या शेवटामध्ये औरंगजेबाने संभाजी राजांवरती 40 दिवस केलेले अत्याचार सविस्तरपणे दाखवले नाहीत आणि सूचक दृश्य दाखवून ही मालिका आटोपती घेतल्याचा आरोप अनेक शिवशंभू प्रेमींनी केलेला होता। शिवाय अनेक प्रेक्षक आणि इतिहासप्रेमींनी यावर नाराजी व्यक्त करून सत्य दाखवण्यास का टाळाटाळ केली जात आहे, हा ऐतिहासिक प्रसंग असल्याने तो वास्तवदर्शी दाखवला जावा अशी मागणी सुद्धा केलेली होती। त्यावेळी अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्यामुळे त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाने म्हणजेच शरद पवारांनी कोल्हे यांना या मालिकेचा शेवट सविस्तरपणे दाखवू नका, कारण त्यामुळे पक्षापासून एक विशिष्ट समाज लांब जाईल आणि पवारांच्या या दबावामुळेच कोल्हे यांनी मालिकेचा शेवट आटोपता घेतल्याचा आरोप आज सुद्धा त्यांच्यावरती अनेक शिवशंभू प्रेमी करतात। दरम्यान आता या सर्व आरोपांवरती खुद्द अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलेली असून या सर्व आरोपांचं खंडन करताना खासदार अमोल कोल्हे म्हणालेत की स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपून आता 5 वर्षांहून अधिकचा काळ झालाय, तरी सुद्धा ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे। या यशात चाहत्यांचा महत्त्वाचा वाटा आहे। सध्या थिएटरमध्ये असलेला छावा हा चित्रपट अतिशय उत्तम आहे, तो पाहण्याचे मी आवाहन आधीच केलेलं आहे। या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अनेक वर्ष दडलेला इतिहास समोर येतोय। अंधाऱ्या कोठडीत डांबला गेलेला इतिहास या निमित्ताने उजळून निघाला। पण सोशल मीडियावर काही ठराविक अंधभक्तांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या हेतूविषयी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। मी या ट्रोलर्सना फारशी किंमत देत नाही, पण मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे उत्तर देणं भाग वाटतंय। आजपर्यंत या मालिकेच्या शेवटाबाबत अनेकांनी टीका केलेली असून या मालिकेचा शेवट न दाखवण्याबाबत कोणाचा तरी दबाव असल्याचा आरोप आजपर्यंत अनेकदा झालेला आहे। या आरोपाचं उत्तर देताना मी हे म्हणेन की हो, माझ्यावर या मालिकेचा शेवट सविस्तरपणे न दाखवण्यासाठी दबाव होता, पण हा दबाव कुठल्याही राजकीय व्यक्तीचा नसून हा दबाव माध्यमांचा होता, कारण सदर मालिका टेलिव्हिजनवर प्रसारित होत होती।
टेलिव्हिजनवर रेग्युलेटरी बॉडीकडून काही मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आलेली असतात। त्यात हिंसाचार किती प्रमाणात दाखवावा, रक्त किती दाखवलं जावं याचे काही नियम असतात। या मार्गदर्शक तत्वांना अनुसरूनच मालिकेचा शेवट दाखवण्यात आल्याचं डॉक्टर अमोल कोल्हे म्हणालेले आहेत। मंडळी, पक्षाच्या उच्च नेतृत्वाने म्हणजेच शरद पवारांनी त्या मालिकेच्या शेवटी हस्तक्षेप केला का याबद्दल बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की शरद पवार यांनी कधी सुद्धा अमुक प्रसंग असा दाखवा किंवा तसा दाखवू नका याबद्दल एका शब्दाने सुद्धा सांगितलेलं नव्हतं। किंबहुना शरद पवार यांनी तेव्हा मालिका पाहिलेलीच नव्हती। कोरोना काळात जेव्हा मालिकेचे पुन्हा प्रसारण करण्यात आले तेव्हा शरद पवार यांनी पहिल्यांदा संपूर्ण मालिका पाहिलेली आणि त्यामुळेच कुणाला तरी खुश करण्यासाठी मालिकेचा शेवट बदलला हा धादांत खोटा प्रचार आहे। मी कोणत्याही दबावाखाली नव्हतो। मालिका निर्मात्यांनी आणि वाहिनीने मिळून हा निर्णय घेतलेला होता। काही गोष्टी टेलिव्हिजनवर दाखवण्याची मर्यादा असतात, त्यामुळे संभाजी महाराजांच्या शेवटी काही तपशीलवार दृश्य दाखवलेली नाहीयेत। टेलिव्हिजनवरील प्रसारण नियमांमुळे तसेच सेन्सॉरशिपच्या मर्यादांमुळे काही दृश्य दाखवणं शक्य नव्हतं, पण तरी सुद्धा आम्ही लालबुंद झालेली सळी त्यांच्या डोळ्यासमोर आणणं आणि खाली रक्ताचे 2 थेंब पडलेले दाखवणं यासारखी काही सूचक दृश्य आम्हाला टीव्हीवर दाखवता येतील तेवढी दाखवली होती आणि सेन्सॉरशिपच्या मर्यादांमुळेच आम्हाला हे करावं लागलेलं होतं। यात दुसरा कोणताही छुपा अजेंडा नव्हता आणि तुम्ही तुमच्या घरातील माय माऊल्यांना विचारा की 40 दिवस रोज आपल्या राजांवर झालेले अत्याचार त्या टीव्हीवर पाहू शकल्या असत्या का, असंही अमोल कोल्हे यांनी यावेळी स्पष्ट करून या वादावरती कायमचा पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। मंडळी, जसं स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या शेवटाबाबत सध्या वाद सुरू आहे, तसंच संभाजी 1689 या संभाजी महाराजांवरील चित्रपटाबद्दल काही वर्षांपूर्वी वाद चालू होता। हा चित्रपट सुद्धा काही वर्षांपूर्वी रिलीज होण्यासाठी धडपडत होता, कारण त्यात शेवटी दाखवण्यात आलेल्या खऱ्या इतिहासामुळे कुठेतरी या चित्रपटाला समाजातील अनेक लोकांनी छुपा विरोध केल्याचं दिसून आलेलं होतं आणि यामुळेच या चित्रपटाला त्यावेळी रिलीज होण्यासाठी खूप कष्ट करावे लागलेले होते। दरम्यान ज्या लोकांनी संभाजी 1689 या चित्रपटाला रिलीज होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता त्याच लोकांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत खरा शेवट न दाखवण्यासाठी आपली ताकद वापरल्याचा अनेकांचा आरोप आहे। दरम्यान अमोल कोल्हे यांनी नुकतंच दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सध्या एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटावर सेन्सॉरशिप आणि प्रसारण नियमांचा परिणाम झालेला होता। शरद पवारांचा यात कोणताही दबाव नव्हता, पण असं असलं तरी सुद्धा अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यावर सध्या सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत असून अनेक नेटकरी असं म्हणतायत की कोल्हे यांच्यावर पवारांचाच दबाव होता, पण कोल्हे सध्या सत्य लपवत आहेत। मंडळी, यावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय? जसं अमोल कोल्हे म्हणतायत तसं मालिकेचा शेवट सविस्तरपणे दाखवण्याबद्दल सेन्सॉरशिपच्या मर्यादा होत्या हे खरं असेल की यात काही तथ्य दडलेलं असावं? तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथं सुद्धा आपल्या विषयच भारी FB या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।